नमस्कार मित्रो. आज आपण मानसशास्त्रातील पेपर PSY 216 मानसशास्त्र सायकोलॉजी यातील पुस्तक तिसरे घटक 8 ह्या घटकाचा आज आपण विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत की या घटकात काय काय आहेत. ह्या घटकात भावनिक आरोग्य म्हणजे काय, भावनांचे विधायक परिणाम, भावना येते नाते जुळते, भावनांचं सकारात्मक परिणाम कसे होतात, नकारात्मक परिणाम कसे होतात, भावनिक आरोग्य म्हणजे काय, भावना ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यावरती कसे परिणाम करतात आणि ते नियंत्रणात कसे ठेवायचे हे ह्या घटकामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा घटकातच दिलेला आहे की भावनिक आरोग्य आणि नियंत्रण. ओके, हे समतोल कसं साधता येईल, भावनांवरती कंट्रोल करून नियंत्रण ठेवून भावनांचं विकासासाठी, प्रगतीसाठी, मानसिक संतुलन राखण्यासाठी, आनंदासाठी कसा त्याचा वापर करता येईल नियंत्रणात ठेवून. जर भावना नियंत्रणाबाहेर गेल्या तर त्यांचे दुष्परिणाम काय होतील, कोणत्या भावना चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत, त्यांचे हानिकारक परिणाम काय आहेत, चांगले परिणाम काय आहेत, ह्या गोष्टींचा ह्या घटकामध्ये अभ्यास केलेला दिसून येतो. तर भावना येते, नाते जुळते, सक्रियतेसाठी अधिक शक्ती मिळते, काही भावनिक प्रतिक्रिया मुळातच अनुभव देतात, अध्ययन दृढ होण्यास मदत होते, भावनांचं अध्ययन चांगलं होण्यासाठी भावनांची मदत होते, सर्व कलांना भावनांचा आधार आहे. ह्या ज्या कला आहेत जसं की संगीत म्हणा, गायन म्हणा, नृत्य म्हणा, ह्या ज्या समाजामधील ज्या कला आहेत त्यांना भावनिक आधार आहे. जर तुमच्यात भावना नसतील त्या कलांना तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेणार नाहीत, त्या कलांचा अर्थ समजून घेणार नाहीत, त्यातले दुःख सुख त्यांचा अनुभव तुम्हाला घेता येणार नाही जर तुमच्यामध्ये भावना नसतील तर पुढे आहे प्रेम, स्नेह आणि मृदुता आहे, हर्ष व जीवनाशक्ती आहे. नंतर मग विनोद, बुद्धी अथवा हास्य हा कसा भावनांमध्ये परिणाम करतात, ह्याचा भावनांचा कसा संबंध येतो, भावनांचे हानिकारक परिणाम काय आहेत ते पाहूया. भावना गैरवर्तन घडवते, भावना कशा आपल्याकडून गैरवर्तणूक करून घेतात, भावनांचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण जर जास्तच प्रामाणिक असू, दयाशील असू तर आपल्या भावनांचा, आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेतात. जास्त विश्वास ठेवणारा असू आपण तर आपली फसवणूक होऊ शकते. त्या भावना आपल्या कशा लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. भावनांचा आरोग्यावर घातक परिणाम कसा होऊ शकतो की ज्या राग, चिंता, द्वेष, मत्सर ह्या ज्या आहेत, ज्या जास्त प्रमाणात आपल्या मनामध्ये शिजत राहिल्या, साठवण झाली, जसे एखाद्याबद्दलचा द्वेष, राग असेल, ते म्हणतो ना जलीस फील करणं, मग ते आपल्या भावना चिंतेचं कारण बनतं. मग ते आपल्या शरीरावरती कसे हानिकारक परिणाम होतात ते इथे देण्यात आलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर मग पुढं भावनिक नियंत्रण, सुखद भावनांचे संवर्धन कसं करता येईल. संवर्धन म्हणजे जपणूक करणे. ज्या सुखद भावना आहेत, ज्यातून आपला विकास घडू शकतो, अशा भावना आहेत ज्या आपल्याला समाधान मिळवून देतात, आनंद मिळवून देतात, त्यांना कसं आपण त्यांचं संवर्धन करू शकतो ते दिलेलं आहे. भावना आपल्या मानवी जीवनाचा एक भाग मानून त्यांचा स्वीकार करणे. भावना ह्या चांगल्यासाठी पण आहेत, वाईटासाठी पण आहेत. तुम्ही वाईटासाठी वाईट म्हणून भावना जर मनामध्ये ठेवलात तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्याच भावना जर तुम्ही स्वीकारलात, आपल्यामध्ये जे कमीपणा आहे ते स्वीकारलात तर त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा आणू शकतात. पण मीच खरा, आपल्यामध्ये जर अहंकार वगैरे आपण बाळगलात तर तो कधीही आपल्याला पुढे जाऊ देणार नाही आणि ते मत्सर, राग वगैरे निर्माण करणार. ओके, तो कसा आहे ते स्वीकार करणं महत्त्वाचं असतं. स्वतःबद्दल अनुकूल भाव वाढीस लावणे, स्वतःबद्दलचे जे अनुकूल भाव जे आहेत ते स्वतःबद्दल वाढीस लावणे, त्याच्यात ग्रोथ करणे, म्हणजे चांगले जे भाव आहेत जे स्वतःला अनुकूलन करणारे असतात, आपल्या स्वतःच्या फायदेशीर असणारे भाव. भावनिक नियंत्रण, असुखद भावनांचे प्रभावी हाताळणी, ज्या गोष्टी आपल्याला सुख पुरवत नाही, दुःख देतात, जसं की जलीस फील करणं, द्वेष ठेवणं, एखाद्याबद्दलचे समोरच्याबद्दलचा राग मनात ठेवणं, जळजळट होणे, ह्या ज्या भावना आहेत हे आपल्याला सुख मिळवून देत नाही, तर त्यांची हाताळणी कशी करायची, असे ते प्रभाव आपल्या करतात, ते आपल्यासाठी घातक आहेत. त्या अशा ज्या भावना आहेत जिथे आपल्याला सुख देत नाही त्या भावनांचं कसं आपण हाताळणी करू शकतो ते इथे दिलेलं आहे. भीतीला धैर्याने सामोरणे जाणे, अभिसंधित भीती, चिंतेचे नियंत्रण, भावनिक प्रगल्भता अथवा परिपक्वता, अनिष्ट भावनिक प्रतिक्रियांची सवय नसणे, इष्ट भावनिक प्रतिक्रिया करता येणे, स्वतःच्या भावनांची जाण असणे, संतुलित व समृद्ध भावना भंडार कसे आपण जपू शकतो आणि
शेवटचा आहे सारांश. तर चला मित्रांनो, आपण भावनिक आरोग्य आणि नियंत्रण या घटकाला आपण सुरुवात करूया. आपलं विद्या एज्युकेर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण मानसशास्त्र 216 PSY 216 ह्या पेपरमधला या विषयातला पुस्तक तिसरं घटक 8 शेवटचा घटक आहे हा शेवटच्या घटकाचा आज आपण इथे विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही पुस्तकातील अवघड संकल्पना आहेत, ज्या शब्दरचना आहेत, वाक्यप्रकार आहेत, ते समजून घेण्यास तुम्हाला हे लेक्चर फार महत्त्वाचं ठरेल. आणि आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार. ओके, तर भावनिक आरोग्य म्हणजे काय? मिनिंग ऑफ इमोशनल हेल्थ. याची व्याख्या अशी दिलेली आहे की भावनिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्याची आणि परिस्थितीनुसार त्यांची अभिव्यक्ती करण्याची क्षमता म्हणजे भावनिक आरोग्य होय. भावनिक आरोग्य म्हणजे काय आहे की भावनिक आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्ती, तुम्ही, मी, आपल्या स्वतःच्या भावना ज्या येतात त्या भावना ओळखण्याची, त्या भावनांना समजून घेण्याची, त्यांच्या योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्याची. रागाच्या परिस्थितीमध्ये राग कसा व्यक्त करावा, कसा नियंत्रण ठेवा, कसा संयम बाळगावा, आनंदाच्या वेळेस किती जास्त आनंदित न व्हावं. ओके, ते आनंदाचे भाव कसे कंट्रोलमध्ये ठेवायचे, आनंदाच्या वेळी कसं रिॲक्ट करायचं, रागाच्या वेळेस कसं रिॲक्ट करायचं, संताप आला असेल कसं रिॲक्ट करायचं, ते कसं संयम बाळगायचं. त्या परिस्थितीनुसार आपण जे अभिव्यक्ती करण्याची जी आपल्यामध्ये शक्ती, ते रिॲक्ट करण्याची जी क्षमता होय, त्याला भावनिक आरोग्य म्हटलेलं आहे. भावनिक आरोग्य म्हणजे काय? जास्त आनंद झाला तरी पण आनंदाच्या भावनांमध्ये वाहायचं नाही आहे. आनंद झाला म्हणजे पोट भरून दारू पिया, मजा करा, इतरांना त्रास होईल इतकं मजा मस्ती करायची नाही आहे. राग येत असेल तर रागाच्या भरात इतरांना इजा पोचणार नाही. रागाच्या भरात आपण असं कोणतं पाऊल उचलून त्या रागाच्या भरात असं कोणतं वाईट परिणाम होणार नाहीत. दुसऱ्याला इजा किंवा रागाच्या भरात ते कुणाला मारहाण होणार नाही किंवा त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत. इतपत राग वाढून घेऊ नये. त्या रागावर कसं नियंत्रण, संयम ठेवता येईल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रणात ठेवण्याची, आपल्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि त्यांचे नियंत्रण ठेवण्याची जी परिस्थिती आहे, परिस्थितीनुसार जी अभिव्यक्ती किंवा रिॲक्ट होण्याची जी आपली क्षमता आहे, नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे, त्याला भावनिक आरोग्य म्हटलेलं आहे. ओके, मग भावनिकदृष्ट्या आरोग्यी व्यक्ती आपल्या भावनांना दडपून न ठेवता योग्य रीतीने व्यक्त करत असते. भावनिकदृष्ट्या आरोग्यदायी जी व्यक्ती आहे, जो सक्षम आहे, जो भावनांवरती कंट्रोल करतो, तो परिस्थितीचं भान ठेवून, आनंदाच्या परिस्थितीचं भान ठेवून तिथे रिॲक्ट करतो. जास्त वाहून जात नाही, जास्त तिथे विपरीत परिणाम घडतील असं तिथे आनंद व्यक्त करत नाही. त्या नियंत्रणात राहतो. रागाच्या वेळेस नियंत्रण राहतो, संतापाच्या वेळेस नियंत्रण राहतो, चिंतेच्या वेळेस जास्त फ्रस्ट्रेट होत नाही, डिप्रेशनमध्ये जात नाही, त्याला हाताळण्याचे त्याच्यामध्ये कौशल्य असतं. तर दडपून न ठेवता योग्य रीतीने ते व्यक्त करतो पण ते योग्य रीतीने, प्रमाणात. ओके, नंतर मग ती व्यक्ती प्रसंगानुरूप शांत, समजूतदार व संतुलित राहते. ज्या व्यक्तीचं भावनिक आरोग्य चांगलं असेल, त्यांना आपले इमोशन्स कंट्रोलमध्ये करता येत असेल, नियंत्रणात ठेवणं असेल, ती कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे त्या भावना हँडल करून, त्या इमोशन हँडल करून त्या परिस्थितीनुसार वागते, वर्तणूक करते. त्याचं उदाहरण दिलं आहे, परीक्षेत अपयश आले तरी शांतपणे कारणांचा विचार करणे, पुढच्या वेळी चांगले काम करण्याची प्रेरणा ठेवणे, हे भावनिक आरोग्याचे लक्षण आहे. आपण पाहिलं की 10वीत फेल झाले की मुलं आत्महत्या करतात, डिप्रेशनमध्ये जातात. मग हे कसं, त्यांचं भावनिक आरोग्य चांगलं नाही आहे. मग अशा वेळी आपण आपलं भावनिक आरोग्य चांगलं असेल किंवा आपल्याला आपल्या इमोशन्सवरती, आपल्या भावनांवरती नियंत्रण करण्याचं कौशल्य असेल, क्षमता असेल, तर त्यावेळी आपण त्या भावनांमध्ये, डिप्रेशनमध्ये न जाता किंवा असं पाऊल न उचलता, आत्महत्येचं वगैरे पाऊल न उचलता, डिप्रेशनमध्ये न जाता त्यांना योग्य रीतीने आपण हाताळतो. ह्या वेळेस नाही काय, पास नाही झालं तरी चालेल, मी चांगला अभ्यास करेन, पुढच्या वेळेस मी चांगल्या मार्काने किंवा पर्सेंटेजनं पास होईल, ह्या ज्या भावना त्यावेळी त्या गोष्टीला, त्या परिस्थितीनुसार त्या भावनांना हँडल करण्याची क्षमता असणे. ओके, आरोग्यदायी जो भावनिक आरोग्य, ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे, तो ह्या परिस्थितींना चांगल्या प्रकारे, ह्या भावनांना, अशा परिस्थितीतील भावनांना चांगला हाताळतो. ओके, भावनांचे विधायक सकारात्मक परिणाम, कन्स्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ इमोशन्स.
आता सकारात्मक परिणाम आले आहेत, भावनांचे सकारात्मक परिणाम. ओके, तर सकारात्मक परिणाम काय आहेत? भावना माणसाच्या जीवनाला अर्थ, ऊर्जा आणि सर्जनशीलता देतात. त्या केवळ मानसिक उत्तेजन नसून विकासाची प्रेरणा असतात. भावना ज्या आहेत माणसाच्या जीवनाला, आपल्या जीवनाला ज्या आपल्या ज्या भावना निर्माण होतात, ज्या त्यांचं जर आपण चांगलं हाताळणं केलं तर ते आपल्या जीवनाला चांगला अर्थ देतात, ऊर्जा देतात आपल्याला. जसं जर आपण मार्क्स मिळवतोय, आपण चांगलं कार्य केलं की आणखी ऊर्जा मिळते की नेक्स्ट टाइम मी चांगले मार्क्स मिळवेन. मग ही ऊर्जा देण्याचं देतं. मग आपल्याला ते आपल्याच भावना आपल्याला घडवण्याचं काम करत असतात, आपल्या विकासासाठी काम करत असतात. जर आपण चुकीच्या भावनांना आपण प्राधान्य दिलं तर ते मग आपला वाईट दिशेला घेऊन जातात. पण आपण त्या भावनांना कंट्रोल करून त्यांचा योग्य नियंत्रण करून, संयम बाळगून, त्याच्यावरती योग्य हाताळणी करून जर त्या भावनांना आपण चांगल्या प्रकारे हाताळलं तर ते आपलं आयुष्य घडवण्याचं काम करतात. ते आपल्याला मध्ये सर्जनशीलता निर्माण करतात. ते केवळ मानसिक उत्तेजन नसून ते विकासाची प्रेरणाही देतात. हे मानसिकता फक्त मानसिकताच नाही आहे भावना या, तर हे आपल्या विकासाचे कारणही ठरू शकतात. पण त्यांना व्यवस्थितरित्या हँडल करणं फार गरजेचं आहे. डिप्रेशनच्या वेळी, अपयशाच्या वेळी आपण कसं रिॲक्ट करू, आनंदाच्या वेळी कसं रिॲक्ट करू, या सगळ्यांचा समतोल साधल्यास आपण योग्य रीतीने आपल्या विकासासाठी, आपण जीवनशैली, सर्जनशीलता वाढवण्यासाठी, आपल्या जीवनाला अर्थ देण्यासाठी, विकासाच्यासाठी या भावना कार्य करतात, सकारात्मकरित्या कार्य करू शकतात. पण आपल्याला ते नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे, ते हाताळणं गरजेचं आहे. भावना येते, नाते जुळते. आता भावना येते, नाते जुळते. भावना ही माणसांमधील संबंधांची मूळ असतात. भावनांमुळेच आपण एकमेकांशी जवळ येतो. एकमेकांना समजून घेण्याची जर आपली वृत्ती असेल, भावना असतील, तर चांगल्या प्रकारे आपली मैत्री ठरते. पण आपल्यामध्ये जर अहंकार, राग, तिरस्कार किंवा जळणं आपण म्हणतो त्याला, दुसऱ्यांच्या प्रगतीवरती वगैरे, ह्या जर भावना आपल्यामध्ये असेल तर आपण आपल्यामध्ये ते दुरावा निर्माण होतो. आपण कुणाशीच जवळीक साधू शकत नाहीत, मैत्री बनवू शकत नाहीत, कारण की त्या भावना आपल्यावरती प्रभावी असतात. मग त्या भावनांना आपल्याला अशा भावनांना आपल्याला दूर करायचं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. ओके, ते नकारात्मक दृष्टीने आपल्यावरती काम करत असतात. ओके, म्हणून भावना येणे, नाते जुळणं. भावना ही माणसामधील संबंधांचे मूळ असते. प्रेम, स्नेह, सहानुभूती यांमुळे, भावनामुळे सामाजिक नातेसंबंध दृढ होते, घट्ट होते. हे जर भावना ठेवलं तर तुमचा कुणीच वैरी होणार नाही. सगळे तुमच्याशी जवळीक साधतील, तुमच्याशी प्रेमाने वागतील. ओके, मग पुढे आहे सक्रियतेसाठी अधिक शक्ती मिळते. भावना जर चांगल्या बाळगल्या, तुम्ही चांगले नातेसंबंध झाले तर तुमच्यामध्ये उत्साह वाढतो, उत्तेजना वाढते, ऊर्जा येते, सक्रियता म्हणजे सकारात्मक गोष्टी वाढू लागतात. भावना ही कृतीमागील प्रेरक शक्ती आहे. भावना ही एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रेरक शक्तीचं पण काम करते. उदाहरणार्थ, राग आल्यावर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद मिळते. राग आल्यास एखाद्या गोष्टी घडत असतील समाजामध्ये, जर चुकीचं काही घडत असतील तर त्यांना सुधारण्यासाठी, त्याच्यावर प्रतिकार करण्यासाठी आपल्याला जो राग आहे, त्या भावना जर असतील तर त्या 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 विरोधात लढा देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्याला ही प्रेरणा देण्याचं काम करत असते भावना. ताकद मिळते आपल्याला. काही भावनिक प्रतिक्रिया मुळातच अनुभव देत असतात. काही भावना, उदाहरणार्थ आनंद, अभिमान, कृतज्ञता, या स्वतःमध्येच सुखद अनुभव असतात. ह्या ज्या काही भावना आहेत ना, त्या मुळातच आपल्याला आनंद देण्याचं काम करत असतात. की आपल्या मनाप्रमाणे कोणती घटना घडली, गोष्ट घडली की आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. चांगले मार्क्स मेडल मिळालं तर आपल्याला अभिमान पण वाटतो, कृतज्ञता आपल्यामध्ये जागृत होते. मग हे समाधान वगैरे ह्या मुळातच आनंद देण्याचं काम करतात, अनुभव देण्याचं काम करतात, स्वतःमध्ये सुखद अनुभव देत असतात. अध्ययन दृढ होण्यास मदत होते. भावनांचं एखादं गोष्ट शिकण्यासाठी फार महत्त्वाचं भूमिका निभवत असतात. एखादं अध्ययन, एखादं शिक्षण घेत असू, त्यात जर भावना जर जोडल्या गेल्या, भावनांचं त्याच्यामध्ये जर आपण दिली तर ते अध्ययन चांगल्या प्रकारे होतं. इमोशन्स जोडलेत तर ते चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो. ते भावनिक सहभाग असल्यास शिकणे अधिक परिणामकारक होते. एखाद्या विषयाबद्दल उत्सुकता, क्युरिओसिटी असल्यास शिकण्याची गती वाढते. मग ही जी क्युरिओसिटीची जी भावना आहे, समजून घेण्याची उत्सुकताची जी भावना आहे, त्या शिक्षणामध्ये जर तुम्ही जोडलीत तर ते शिक्षण, तुम्ही जे काय शिकताय, जे काय गोष्टीबद्दल अध्ययन करताय, ते गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकता. तिथे भावनांचा ते उत्सुकता असलेल्या भावनांचा ही आवड जी आहे त्या विषयाबद्दल, ही तुम्हाला चांगलं ती विषय समजून घेण्यास मदत करते. म्हणून कोणतीही गोष्ट शिकत असताना तिथे आवड, जिज्ञासा, उत्सुकता, क्युरिओसिटी ही भावना तुम्ही जोडा, तिथे तुमचं अध्ययन चांगल्या प्रकारे होईल. मग पुढे आहे, सर्व कलांना
भावनांचा आधार आहे. ह्या जेवढ्या काही आपल्याला समाजामध्ये कला निर्माण झालेल्या आहेत, संगीत, चित्रकला, साहित्य, नाट्य, या सर्व कलांचा मूळ भावनांमध्ये आहे. ह्या भावनांमधूनच उत्पन्न झालेल्या आहेत. तुमच्यामध्ये जर भावना नसतील तर ह्या कलांना काही अर्थ उरणार नाही. त्या कला समजून येणार, त्यातला रस तुम्हाला कळणार नाहीत. त्यातले त्या कलांमधले जे अनुभव आहे तो तुम्हाला घेता येणार नाही जर तुमच्यामध्ये जर भावना नसतील तर. उदाहरणार्थ दुःखातून जर दुःख झालं तर आपल्याला कविता उमटते, आनंद झाला तर गाणं शोभते. माहिती आहे ना, आपण आपली गर्लफ्रेंड आपल्याला सोडून गेली तर आपल्याला कवी बनतो आपण. मग त्या भावनातूनच होतात. जर भावना नसतील तर त्या कविता उमजणार नाहीत, आनंदातून गाणं निघणार नाही. तर ह्या भावना ह्या कलांना आधार देत असते, भावनांचा आधार आहे. पुढे आहे स्नेह, प्रेम आणि मृदुता. ही सकारात्मक भावना माणसाला नम्र, दयाळू आणि सहकार्यशील बनवतात. प्रेम, स्नेह आणि मृदुलता ह्या ज्या भावना आहेत, प्रेम, स्नेह ह्या ज्या भावना आहेत, ह्या माणसाला सकारात्मक बनवतात, नम्र बनवतात, दयाळू बनवतात, सहकार्यशील बनवतात, उदारवादी बनवतात आणि त्यातून तुमचं समाजामध्ये जवळीक वाढते, समाजामध्ये तुमचं नातेसंबंध घट्ट होतात. ते ह्या भावना ज्या आहेत ह्या माणसाला सकारात्मक भावना निर्माण करतात. पुढे हर्ष आणि जीवनात शक्ती, जॉय आणि व्हायटॅलिटी. हर्षामुळे जीवनात ऊर्जा, उत्साह, आनंद येतो. तो मानसिक आरोग्य टिकून ठेवतो. तुमच्यामध्ये ज्या ह्या हे आनंदाचा, हर्ष आणि उत्साहाचा जर भावना निर्माण होत असतील तर तुम्हाला एखादी गोष्ट करण्यास तुम्ही जोमाने ती गोष्ट करता, आवडीने करता. तुमच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते, ती उत्तेजना निर्माण होते आणि ह्या भावनेमुळे तुमचं मानसिक आरोग्य टिकून राहतं, डिप्रेशनमध्ये जात नाही. तुमचं शारीरिकदृष्ट्या चांगला प्रभावी होतं. शरीरातील हार्मोन्स चांगल्या प्रकारे काम करू लागतात, अवयव चांगल्या प्रकारे काम करू लागतात, मेंदू चांगल्या प्रकारे काम करू लागतो. म्हणून सदैव तुम्ही हसत राहणं, उत्तेजित राहणं, आनंदी राहणं, उत्साही राहणं फार गरजेचं आहे. जेणेकरून तुमची मानसिक संतुलन चांगलं राहतं, शारीरिक संतुलन चांगलं राहतं, मानसिकता आणि शारीरिक ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या राहतात, आरोग्य चांगलं राहतं. मग हे हर्ष फार महत्त्वाचं आहे, आनंद असणं, उत्साही असणं फार महत्त्वाचं आहे. तसंच विनोदी बुद्धी आणि हास्य, सेन्स ऑफ ह्युमर हे पण खूप परिणामकारक आहे. ह्यात अनुकूल परिस्थिती निर्माण करतं, आपले मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य बळावतं. तुमची विनोदी बुद्धी असेल किंवा हसत असाल, विनोद करत असाल तर तुमचं संतुलन चांगलं राहतं. विनोद बुद्धी ही भावनिक संतुलनाची खूण आहे. ती ताण कमी करते, सामाजिक वातावरण प्रसन्न करते. साहजिक आहे, तुम्ही विनोदी बुद्धी असाल, हसत असाल, मनमिळावू वातावरण तयार करत असाल तर साहजिक आहे समाजामध्ये तुमचे नातेसंबंध चांगले बळावतात, वातावरण चांगलं तुम्ही तयार करता, ताण कमी होतो, शरीरावरचा, मनावरचा ताण कमी होतो आणि हास्य म्हणजे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, तुम्ही निरोगी राहता. पुढे आहे भावनांचे हानिकारक परिणाम, हार्मफुल इफेक्ट ऑफ इमोशन. आता आपण पाहिलं की आपण भावनांचे चांगले परिणाम कसे शरीरावरती होतात, त्याच्यावर आपण प्रगती कशी होऊ शकते, आपलं मानसिक संतुलन कसं राखू शकतो, शारीरिक आरोग्य कसं राखू शकतो, त्यातून आपली प्रगती कशी होऊ शकते, नातेसंबंध कसे समाजामध्ये तयार करू शकतो, आनंद राहिल्याने कसा शरीरावर मनावरती कसा चांगला परिणाम करतो ते पाहिलं. आता जर आपण जे हानिकारक घटक आहेत, हानिकारक भाव आहेत, भावना आहेत, त्यांचा शरीरावरती, मनावरती कसा हानिकारक परिणाम होतो ते पाहणार. भावना जर नियंत्रणात राहिल्या नाहीत तर त्या व्यक्तीच्या वर्तनावर, आरोग्यावरती नकारात्मक परिणाम करतात. या अगोदर चांगल्या भावना नियंत्रणात ठेवल्यास, चांगल्या किंवा वाईट भावना नियंत्रणात ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम पाहिले. पण चांगल्या किंवा वाईट भावना जर नियंत्रणाबाहेर गेल्या, आपण त्यांना कंट्रोल करू शकलो नाही, नियंत्रणात ठेवू शकलो नाही, संतुलन साधलं नाही, तर त्या चांगल्या किंवा वाईट भावना पण आपल्याला आपल्या शरीरावरती हानिकारक परिणाम करू शकतात. ते कसं आहे, भावना गैरवर्तन घडवते. जर त्या एखाद्या भावनांचा आपण जास्त प्रमाणात भावूक होऊन जर रिॲक्ट केलं तर त्या गैरवर्तन तयार होतं. समजा तुम्ही आनंदात आहात आणि आनंदामध्ये तुम्ही दारू पिताय आणि इतरांना अडचण होईल की इतरांना त्रास होईल अशा प्रकारे तुम्ही आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करता, तर ते गैरवर्तणूक तयार होतं. रागाच्या भरात या आनंदाचं झालं, आनंदातच पण आनंदात असून पण तुम्ही जास्त प्रमाणात त्या भावना केल्यात, त्याला नियंत्रणात नाही ठेवलात तर तो गैरवर्तणुकीमध्ये कन्वर्ट होईल
आणि ते जर रागाच्या भरात तुम्ही रागावरती संयम नाही ठेवलात तर तुम्ही रागाच्या भरात समोर त्याला मारू शकता किंवा तिथे अशी वाईट परिस्थिती निर्माण करू शकता. ओके. म्हणून भावना गैरवर्तून घडू शकते. म्हणजे तीव्र राग, मत्सर, भीतीमुळे व्यक्ती उतावळे, आक्रमक आणि निराश वर्तन करू शकते. तसेच आनंदात तुम्ही जास्त प्रमाणात आनंद व्यक्त केला तर त्याचा इतरांना त्रास होणारा असेल तर त्या आनंदाचा पण तिथे गैरवर्तणूक होऊ शकते. भावनांचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी केला जातो. तुम्ही जास्तिक भावनिक आहात, तुमचा स्वभाव एकदम मनमिळावू आहे, विश्वासू असेल, लगेच विश्वास ठेवणारा असेल तर तुमची सहज फसवणूक होऊ शकते. भावनिक व्यक्तीला इतर लोक सहज फसवू शकतात. तुम्ही करुणा, प्रेम, भीतीचा गैरफायदा घेणे, तुम्ही जो भीती असेल, कुणी तुम्हाला धमकवलं किंवा असं कोणती भीती दिली तर तुम्ही त्या भीतीमुळे तुम्हाला लगेच आजकाल आपण पाहतो की फ्रॉड कॉल्स येतात, तुम्हाला भीती दाखवली जाते. ओके. मग त्या भीतीमुळे तुम्ही घाबरून पैसे देता. ओके. तर ह्या ज्या आहेत, तुम्ही मनमिळावू असाल तर तुम्हाला विश्वास ठेवणारे असाल कोणाला, तर विश्वासापोटी पण तुम्ही फसवले जाऊ शकतात. तुमच्या त्या चांगल्या वर्तणुकीचा गैरफायदा होतो. मग तेही तुम्हाला सतर्कतेने आपल्यामध्ये जर अशा भावना असतील तर त्या आपण सतर्कपणे आपल्याला त्या भावना चा वापर केला पाहिजे किंवा त्या भावनांच्या नियंत्रणात ठेवून सतर्कता तिथे दाखवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. भावनांचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ ताण, राग, चिंता यामुळे शारीरिक विकार जसे की उच्चदाब, निद्रानाश, पचनाचे विकार निर्माण होतात. भावनांचा जसा चांगले परिणाम होतात तसंच जर आपण चुकीच्या भावनांना जास्त प्राधान्य दिलं, जसं की राग, चिंता, ताण, अँझायटी, जास्त विचार करणे ह्यांना जास्त प्राधान्य दिलं तर त्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात. जास्त वेळ तुम्ही ह्याच भावनांमध्ये वाहून जात असाल, त्याच्यावर नियंत्रण नसेल, संयम नसेल तर त्यांचं शरीरावरती परिणाम कसे होणार? रक्तदाब वाढेल, निद्रानाश येईल, पचनाचे विकार होतील, हे असे आजार तुम्हाला होऊ शकतात. आता भावनिक नियंत्रण, सुखद भावनांचे संवर्धन. आता भावना नियंत्रणात असतील तर सुखद भावनांचे संवर्धन कसं करायचं? एनहान्सिंग पॉझिटिव्ह इमोशन्स. भावनांना आपल्या मानवी जीवनाचा भाग मानून त्यांचा स्वीकार करणे. ऑफकोर्स भावना ह्या मानवी जीवनाचा भागच आहेत, पण काही काही वेळेस आपण त्या मानत नाहीत. त्याच्यामुळे मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वीकारत नाही आपण. आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये मीच खरा आहे, माझंच खरं, ही भावना आपण स्वीकारत नाही. माझंच बरोबर कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती आपण स्वीकारणं गरजेचं आहे की आपल्या पण चुका आपण स्वीकारणं गरजेचं आहे. ते जर आपण स्वीकारलो नाही तर ते आपल्यावरती विपरीत परिणाम करणार. ओके. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं आपण कसं संवर्धन करणं गरजेचं आहे. भावनांना आपल्या मानवी जीवनाचा भाग मानून त्यांचा स्वीकार करणे. भावना दडपणे नव्हे तर त्यांना समजून घेणे व स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणजे त्या भावना दडपून ठेवायच्या, माझ्यामध्ये ही वाईट भावना आहे, ते हे वाईट गुण आहेत, हे दडपून ठेवायचे नाही. त्यांना हाताळा, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवा, त्यांना कंट्रोल करा, नियंत्रण करा आणि ते नियंत्रणात आणून तुम्ही त्याच्यावरती काम करा, वर्तणुकीमध्ये आणा. ते दडपून ठेवणं हा काय मार्ग नाही आहे. तर त्याच्यावर नियंत्रण करून त्या आचारात आणणं हाच मार्ग आहे. ओके. मग आनंद, समाधान, प्रेम, कृतज्ञता या भावनांना वाढवण्यासाठी ध्यान, कलेचा स्वाद. आता ह्या ज्या सुखद भावनांचे संवर्धन करायचे म्हणजे आनंद, समाधान, प्रेम, कृतज्ञता ह्या ज्या भावना आहेत त्यांचं वाढ होण्यासाठी हे भावना राखून ठेवण्यासाठी ध्यान करा, कलेचा आस्वाद घ्या, सकारात्मक विचारांचा उपयोग करावा. ते ह्या गोष्टी कशा संवर्धन करता येतील सुखद भावनांचा ते इथे दिलेलं आहे. ओके. स्वतःबद्दल अनुकूल भाव वाढीस लावणे, स्वतःवर प्रेम करणे. आता स्वतःबद्दल अनुकूल परिस्थिती कशी निर्माण करणार तुम्ही? तर स्वतःवर प्रेम करणे, आत्मविश्वास वाढवणे, स्वतःला माफ करणे. चुकीची गोष्ट झाली तर त्याच्यामध्ये खंत व्यक्त करत न राहता, दुःख न करता स्वतःला माफ करून त्याच्यामध्ये सुधारणा कशा आणता येईल ते पाहणे, हे सुखद भाव वाढवतात. आता भावनिक नियंत्रण, असुखद भावनांची प्रभावी हाताळणी. आपण सुखद भावना त्यांचं संवर्धन कसं करायचं ते पाहिलं. आता आपण असुखद ज्या भावना आहेत, ज्या आपल्यावर विपरीत परिणाम करू शकतात, आपल्या मनावरती, शरीरावरती, त्या असुखद भावनांचे कसे प्रभावी, जसे की राग, तिरस्कार, अँझायटी, चिंता किंवा चुकीचा कसा आहे, ती चुकीचा भावना आपण कशी नियंत्रणात आणू शकतो ते. भीतीला कसं धैर्याने सामोरं जावं. पहिला घटक आहे भीतीला धैर्याने सामोरं जावे. भीती टाळू नका, तिचे कारण समजून घ्या, ती हाताळा. उदाहरण बोलण्याची भीती असेल तर सराव व अनुभव घ्या.
आता हे आपल्यामध्ये बऱ्याच भीती असते. मी शाळेमध्ये, वर्गामध्ये बोलण्याची भीती असते. कधी कधी वायवा टेस्ट असेल तिथे आपण भीतो. समाजामध्ये बोलण्याची भीती असते. ती भीतीमध्ये आपण ती भीतीचं भावना जी आहे त्याला जर आपण हाताळलं नाही तर ते आपल्या प्रगतीचं, आपला विकास होऊ देणार नाही, आपली प्रगती होऊ देणार नाही आणि आपण मागे राहणार. मग ते भीतीला घाबरता न घाबरता, त्या भीतीला, बोलण्याची जी भीती आहे तिला, त्या भीतीवरती आपण कसं मात मिळवू शकतो त्याच्यावर अभ्यास करणं, त्याचं अध्ययन करणं आणि त्याच्यावरती ते भीती कशी, बोलण्याची भीती कशी जाईल त्याच्यावर काम करणं. मग सराव करा, बोला, अनुभव घ्या, तर ती भीतीवरती नियंत्रण मिळवा. अभिसंधित भीती, रिप्रेस फिअर, दडपलेली भीती नंतर विकृतीच्या रूपात बाहेर येऊ शकते. म्हणून मनातल्या भावनांचा आरोग्यदायी मार्गाने निचरा करा. उदाहरण लेखन, संवाद. आता हे जी भीती जी आहे ती तुम्ही दडपून ठेवलीत, ती कधी ना कधी ती विकृतीचं रूप घेणार आणि त्या विकृतीच्या रूपातून बाहेर येऊन काही ना काही विपरीत गोष्ट घडवणार. मग तसं न करता की मनातल्या भावनांचं आरोग्यदायी त्याच्यावर काम करा. ती भीती घालवण्याशी, ते जे दुर्गुण आहेत, ते दुर्भाव आहेत, ते घालवण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर उपचार शोधा आणि त्या उपचार करून, त्याच्यावर काम करून ती भीती किंवा ते जी असुखद भावना आहेत त्या भावनांवरती काम करून त्या भावना घालवण्याचा प्रयत्न करा. ओके. चिंतेचं नियंत्रण, कंट्रोल ऑफ एन्झायटी. आपल्यामध्ये चिंता असते, फ्युचरचं काय होईल, परीक्षेचं काय होईल, माझं पुढं काय होणार, मला नोकरी नाही मिळाली तर काय होणार, की ह्या ज्या चिंता असतात आपल्याला सतावत राहतात आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. मग आपल्याला निद्रानाश होते, रक्तदाब वाढतो. ह्या त्याचे विपरीत परिणाम आहे. म्हणजे चिंतेवरती आपण न घाबरता त्या चिंतेवरती नियंत्रण कसं मिळवता येतील, मग ते कोणती कोणती काम आहे, कोणते कोणते गोष्टी आहेत जे नियंत्रणात आणता येतील चिंतेला. मग ध्यान करा, प्राणायाम करा, तुम्ही व्यायाम करा, नियमित व्यायाम करा, वेळेचे नियोजन पाळा, आत्मसंवाद करा. हे चिंतेवरती परिणामकारक उपाय आहेत. मग हे उपाय तुम्ही केल्यानंतर चिंतेला नियंत्रणात आणू शकता. पुढचा घटक आहे की भावनिक प्रगल्भता अथवा परिपक्वता, इमोशनल मॅच्युरिटी. आता ही इमोशनल मॅच्युरिटी आणणं फार गरजेचं आहे. तुमच्यामध्ये इमोशनल मॅच्युरिटी असेल तर तुम्ही, ऑफकोर्स, तुम्ही समाजामध्ये चांगल्या प्रकारे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवू शकता. ओके. अनिष्ट भावनिक प्रतिक्रियांची सवय नसणे, अनिष्ट भावना ज्या आहेत, भावनिक प्रतिक्रिया, त्यांची सवय टाळणे. परिपक्व व्यक्ती प्रत्येक प्रसंगात अतिभावनिक प्रतिक्रिया देत नाही. ओके. आता जो परिपक्व असतो, ज्याला इमोशनल मॅच्युरिटी आली असते, तो प्रत्येक परिस्थितीमध्ये न्यूट्रल, निष्पक्ष राहतो. तो जास्त आनंदी होत नाही आणि जास्त दुःखी होत नाही. तो जास्ती प्रमाणात आनंद व्यक्त करत नाही, दुःखही व्यक्त होत नाही. मग त्याला कसल्याच गोष्टींचा त्याच्यावर प्रभाव नसतो. मग तो योग्य नियंत्रणामध्ये सगळ्या गोष्टी हाताळत असतो, रिॲक्ट करत असतो. त्याचं वर्तणुकीमध्ये ते दिसून येतं की हा जास्त आनंदातही वाहत नाही आहे, दुःखातही वाहत नाही आहे. ते हे असणं फार गरजेचं आहे. तो अशी प्रतिक्रिया देणारच नाही. परिपक्व व्यक्ती, इष्ट भावनिक प्रतिक्रिया करता येणे, परिस्थितीनुसार योग्य भावना व्यक्त करता येते. उदाहरणार्थ रागाऐवजी संयम. आता इष्ट भावनिक प्रतिक्रिया करता येते. जर तुमच्यावर राग असेल, तो मॅच्युरिटी जर तुमच्यामध्ये असेल तर रागाला कसं नियंत्रण करा, रागामध्ये भावनिक न होऊन अशी सिच्युएशन क्रिएट न करणं ज्याच्यातून विपरीत परिणाम घडतील. त्या रागावरती संयम कसं बाळगायचं हे त्याला चांगलं माहिती असतं. ओके. स्वतःच्या भावनांची जाण असणे, अशा व्यक्तीला ज्याच्यामध्ये इमोशनल मॅच्युरिटी आलेली असते त्याला स्वतःच्या भावनांची जाण असते की तो किती रागीट आहे, तो किती आनंदात वाहू शकतो, दुःख कसं नियंत्रणात करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींची त्याला जाण असते. भावना ओळखतो, आपल्यामधल्या भावना ओळखतो, त्यांचा स्रोत समजून घेतो, कशामुळे होतात, भावना का येतात, त्याच्यामागची कारणं काही आहेत, त्याच्यावर मग ते आलेल्या भावनांवरती उपाय कसा आहे, त्यांना संतुलित कसं करणं, नियंत्रण कसं करणं. ते आत्मजाणीव परिपक्वतेची खूण आहे ही अशा व्यक्तीमध्ये, ज्यांच्यामध्ये इमोशनल मॅच्युरिटी आलेली आहे, हा त्या गोष्टींना व्यवस्थितपणे हाताळतो. संतुलित, पुढचा घटक आहे संतुलित व समृद्ध भावना भंडार. भावनिकदृष्ट्या प्रगल्भ व्यक्तीमध्ये प्रेम, करुणा, संयम, क्षमा, विनोद या सर्व भावनांचा समतोल असतो. आता जो संतुलित आणि समृद्ध भावना असलेला व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो प्रचंड प्रमाणामध्ये संयमतेने वागतो, नियंत्रणात वागतो. त्याच्यामध्ये प्रेम, करुणा, संयम, क्षमा, विनोद या सर्व भावनांचा समतोल असतो त्याच्यामध्ये. तो वाहून जात नाही. कोणी त्याच्याबद्दल वाईट केलं असेल तर त्याला पण तो मोठ्या मनाने माफ करतो, क्षमा करतो, क्षमा करण्याची वृत्ती असते. आनंदामध्ये जास्त वाहून जात नाही तो.
विनोद चांगल्या प्रकारे करण्याचे त्याला ठाऊक असतं, कोणत्या ठिकाणी विनोद करावे, कोणते नाही, करुणा, प्रेम, संयम ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समतोल असतो. तर हा घटक आपण संपवला. आता सारांश पाहूया. भावनिक आरोग्य म्हणजे भावना समजून घेणे, त्यांचे संतुलन राखणे, त्या जीवनाला अर्थ, संबंधांना दृढता आणि व्यक्तीला परिपक्वता देतात. सकारात्मक भावना संवर्धित केल्यास आणि नकारात्मक भावना संयमाने हाताळल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही टिकते. म्हणजे ह्या घटकामध्ये आपण काय समजून घेतलेलं आहे, की भावनिक आरोग्य आहेत. आरोग्य म्हणजे काय, तर भावना समजून घेणे, आपल्यामध्ये असलेल्या भावना त्या समजून घेणे, ओळखणे, जाणणे, त्यांच्यावर नियंत्रण करणे आणि त्यांना व्यवस्थितपणे हाताळणे, म्हणजे आणि त्याला भावनिक आरोग्य म्हटलेलं आहे. ह्या ज्या भावनिक आरोग्य आहेत त्या आपले व्यवस्थितपणे हाताळल्यास त्या आपल्या जीवनाला अर्थ देतात, विकासाला मदत करतात, प्रगतीला मदत करतात, संबंधांना, आपल्या जे संबंध, सामाजिक संबंध आहेत त्यांच्यामध्ये दृढता आणतात, त्यांचे नातेसंबंध आपलं घट्ट करतात, व्यक्तीला परिपक्व बनवण्याचं ह्या काम करत असतात. जर तुम्ही योग्य प्रमाणात भावना हाताळलात, त्यांना नियंत्रणात, संयमात समतोल साधलात, तर तुम्हाला ते परिपक्वता बनवते तुमच्यामध्ये. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की काय, स्थितप्रज्ञता असलेला व्यक्ती तुम्ही इथे बनू शकता. पुढे आहे सकारात्मक भावना संवर्धित केल्यास. ह्या ज्या सकारात्मक भावना संवर्धित केल्यात, सकारात्मक भावनांचं चांगलं संवर्धन केल्यास, टिकवल्यास आणि नकारात्मक भावनांचा संयमाने हाताळल्यास, ज्या नकारात्मक भावना आहेत, ज्या असुखद भावना आहेत, त्या त्यांना व्यवस्थितपणे हाताळल्यास, या दोन्ही सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा चांगल्या प्रकारे समतोल साधल्यात, समतोल नियंत्रणात ठेवल्यात आणि त्यांची चांगल्या हाताळणी करून आपल्या वर्तणुकीत आणल्यास तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे दोन्हीही टिकू शकते. तर आज आपण पाहिलं की भावनांचा आपल्या आयुष्यात काय कशा काम करतात, कशा परिणाम करतात. मग सकारात्मक भावना कशा परिणाम करतात आणि नकारात्मक भावना कशा परिणाम करतात, या आपल्या आयुष्याला कसा अर्थ देण्याचं काम करतात, आपला प्रगतीचा मार्ग कसा आहे, आपल्या जीवनाला अर्थ देण्याचं काम करतात. तेव्हा भावना ह्या फार महत्त्वाचा घटक आहेत आपलं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी. ह्या भावनांचा, नकारात्मक भावनांचा, सकारात्मक भावनांचा समतोल साधून आपण जर नियंत्रणात भावना ठेवल्या आणि तसा हाताळला आणि वर्तणुकीमध्ये आणल्यास आपला मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगल्या प्रकारे टिकू शकतं. जर जे असुखद नकारात्मक भावना आहे त्यांना जर जास्त बढावा दिला, प्राधान्य दिलं, तर ते आपल्या शरीरावरती आजार कसे तयार करू शकतात, रक्तदाब, नंतर अल्सर, पचनक्रिया मंदावणे, ह्या गोष्टींचे निद्रानाश होणे, हे कसे निर्माण होऊ शकतात, त्याचा पण आपण घटक पाहिला, हा परिणाम करणारे घटक पाहिले. तर हे भावना आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही भावनांवरती नियंत्रण ठेवा, संतुलित ठेवा, जेणेकरून तुमचं भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य चांगल्या प्रकारे राहील, आरोग्य चांगलं राहील. तर आज आपण हा घटक पाहिलेला आहे. हा पुस्तकातील PSY मानसशास्त्र पुस्तक, तिसरे घटक 8वा, भावनिक आरोग्य, हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे. भावनिक आरोग्य म्हणजे काय आहे आणि भावनिक सकारात्मक भावना, नकारात्मक भावना, या सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार केलेला आहे. त्यांना नियंत्रणात ठेवलं की त्याचे परिणाम कसे आपल्याला पाहावयास मिळतात, हे आज आपण पाहिलेलं आहे. तर हा घटक आज आपण इथं संपवलेला आहे. तर हा विषय आपण पूर्ण केलेला आहे. PSY ह्या विषयातले 3 पुस्तकं आहेत. 3 पुस्तकामधले जेवढे काही घटक आलेले आहेत त्या सगळ्या घटकांचा आज आपण विचार केलेला आहे. त्याच घटकांचे, प्रत्येक घटकांचे व्हिडिओज विद्या एज्युकेअर या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही वेळ काढून ते लेक्चर्स, ते घटक व्यवस्थितपणे ऐका, समजून घ्या, वारंवार ऐका, जेणेकरून तुम्हाला ह्या विषयातल्या सर्व घटकांचं अभ्यास होईल आणि तुम्हाला पुस्तकातील जे संकल्पना आहेत त्या समजून घेण्यास मदत होईल. तर आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही ह्या लेक्चरचा फायदा होईल, त्यांचाही अभ्यास होईल आणि असाच शिक्षणाचा प्रसार करा. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओजमध्ये काही नवीन घेऊन शिकण्यास आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये भेटूया. धन्यवाद.